सुरुवात करूया क्रिकेटच्या मैदानातून। सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियानं सुपर 8 साखळीत झिम्बाब्वेचा 72 धावांनी धुवाडून 2020 विश्वचषकातलं आपलं आव्हान कायम राखलं। त्यामुळे सुपर 8च्या मैदानात रविवारी होणारा भारत वेस्ट इंडिज सामना हा एक प्रकारे उपांत्यपूर्व फेरीचा सामना ठरलाय। हा सामना जिंकणारा संघ पहिल्या गटातून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल। दरम्यान आजच्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेला विजयासाठी 257 धावांचा डोंगरा एवढं लक्ष दिलं होतं। ब्रायन ब्रेटनेटनं नाबाद 97 धावांची खेळी करून झिम्बाब्वेला 20 षटकात 6 बाद 184 धावांची मजल मारून दिली। त्याआधी या सामन्यात भारतीय फलंदाजांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला। संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मानं चौथ्या षटकात 48 धावांची सलामी दिली। संजू सॅमसननं 15 चेंडूत 24 धावा फटकावून बाद झाला, पण त्यानंतर अभिषेक शर्मा आणि हार्दिक पांड्यानं खणखणीत अर्धशतका झळकावली। अभिषेकनं 30 चेंडूत 55 धावांची तर हार्दिकनं 23 चेंडूत नाबाद 50 धावांची खेळी उभारली। तिलक वर्मानं 16 चेंडूत नाबाद 44 धावा फटकावल्या। ईशान किशननं 38 आणि सूर्यकुमार यादवनं 33 धावांची खेळी केली। आणि